त्यावेळेला अनसूया मातेनं त्यांना 3 बालकं दाखवली. म्हणाली, ह्यातले तुमचे पती कोण आहेत ते तुम्ही घेऊन जा. पण त्यांना आपले पती कोण आहेत हे ओळखता येईना. त्यावेळेला असं सांगतात की पुन्हा मातेनं त्यांच्यावरती आपल्या अत्री मुनींच्या चरणाचं तीर्थ प्रोक्षण केलं. त्यावेळेला हे पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाले 3ही देव. आणि त्या ठिकाणी त्यांनी अत्रींना आम्ही तुमच्या उदरी 3घही जण जन्म घेऊ असा आशीर्वाद दिला. ही वेळ संध्याकाळची होती आणि म्हणून काही ठिकाणी दत्तजन्म हा संध्याकाळी केला जातो. यातल्या ब्रह्मदेवांच्या अंशापासून चंद्र निर्माण झाले. विष्णूंच्या अंशापासून भगवान दत्तात्रेय जन्माला आले आणि महादेवांच्या अंशापासून दुर्वास ऋषी यांचा जन्म झाला. ही वेळ संध्याकाळची आहे म्हणून संध्याकाळी अनेक ठिकाणी दत्त म्हणजे दिलेला, भगवंतांच्या आशीर्वादामुळे जो अत्री ऋषींना दिलेला आहे तो दत्तात्रेय. आणि दत्तात्रेय या नावाने ते पुढे 3घही जण या नावाने संबोधले जातात. आता आपण जे वर्णन बघतो 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, तर हे जे वर्णन आहे ते त्या स्वरूपाचं वर्णन आहे. तेव्हा एकच मुलगा होता. अनेक वेळेला असं आपण आपल्याला विचारू शकतात की त्याला 3 मुख होती असा उल्लेख आहे, 6 हात होते. तर असं काही नाही. हे 3घही जण वेगवेगळे आहेत. या 3घांना मिळून दत्तात्रेय असं म्हणतात. त्याच्यामुळे ही संकल्पना आपण मनातून काढून टाकावी. अनेक ठिकाणी एकमुखी दत्तसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता भगवंतांनी ज्यांच्या पोटी अवतार घेतला ते अत्री नावाचे ऋषी आहेत आणि मातेचं नाव आहे अनसूया. या शब्दांची जरी उकल करायची म्हटली तरी त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे. त्री म्हणजे 3 आणि अत्री म्हणजे 3ही नाहीत, म्हणजे सत्व, रज आणि तम असे जे त्रिगुण आहेत ते ज्यांच्याकडे योग्य प्रमाणामध्ये आहेत, जास्तही नाही आणि कमी सुद्धा नाही, असे अत्री. 3ही नाहीत असा त्याचा अर्थ नाही, जास्त नाहीत, योग्य प्रमाणामध्ये आहेत म्हणून ते अत्री. आणि अनसूया म्हणजे जिच्या मनामध्ये कोणाबद्दलही असूया नाही ती माता अनसूया. भगवान अवतार घेतात ते अशांच्या पोटी घेतात. म्हणून भागवतामध्ये जी आलेली नावं आहेत याला काही विशेष संदर्भ आहेत, विशेष महत्त्व आहे. तेव्हा हे सगळं आपण लक्षात ठेवावं. उगाचच ती आलेली आहेत किंवा व्यासांना वाटलं हे नाव द्यावं म्हणून ते नाव दिलेलं नाही आहे. त्याला काही अर्थ आहेत, त्याचं काही संदर्भ आहेत आणि म्हणून ती नावं भागवतामध्ये आलेली आहेत. त्याच्यानंतर भागवतामध्ये पुढे अंगिरा नावाचे जे ऋषी आहेत त्यांच्या सगळ्या वंशाबद्दल सांगितलंय. विश्रवा नावाचे जे ऋषी आहेत म्हणजे पुलस्त्य पुत्र विश्रवा यांच्यापासून जे झाले माहिती आहेत का? विश्रवांपासून काय वंश आहे? विश्रवांचा वंश माहिती आहे? रावण आहे का? रावण आणि विभीषण, कुंभकर्ण. बरोबर. विश्रवा ऋषींच्या वंशामध्ये कुबेर,
रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण असे उत्पन्न झाले. सहज एक गंमत म्हणून सांगतो, तर ती जी तत्व आहेत ती तत्व काय आहेत हे आपल्याला कधीच कळत नाही. आपण एक व्यक्ती म्हणून बघतो राम किंवा कृष्ण, तर ते व्यक्ती म्हणून नाही आहेत, ते तत्व म्हणून आहेत. आणि त्याच्या आधी कित्येक पिढ्या त्यांनी ज्या राक्षसांना मारले यांचे अत्याचार चालू आहेत हे सांगण्याकरता फक्त मी तुम्हाला हा संदर्भ सांगितला. त्याच्यानंतर भागवतामध्ये कोणकोणत्या ऋषींपासून कोणकोणत्या म्हणजे त्यांच्या पत्न्या आणि त्यांचा सगळा वंशविस्तार झालेला आहे तो सांगितला. या बाकीच्या सगळे जे वंशविस्तार आहेत त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या मुलांची नावं आहेत, म्हणजे किती प्रकारचे कोण कोण काय काय झाले अशा पद्धतीनं. पण त्यांच्या पुढच्या एकूण पिढ्यांमध्ये भगवंतांचे थेट अवतार नाही. त्याच्यामुळे त्या कथा मध्यामध्येच किंवा त्यांच्या पुत्र किंवा पहिल्या पुत्राचं नाव सांगितलं आहे आणि इतर 9 पुत्र अशा पद्धतीने ते सांगितलं आहे. आणि त्यानंतर भागवतामध्ये भगवान शिवांची आणि दक्ष प्रजापतींची एक कथा येते. भगवान शिवांना दक्षांची कोणती कन्या दिली होती? हा, दक्ष प्रजापतींची सती नावाची जी कन्या आहे ती भगवान शिवांना दिली होती. तेव्हा मैत्रेय आणि विदुर संवादामध्ये ही कथा येते. विदुरांनी स्वाभाविक प्रश्न विचारला की जर दक्षाने आपली सती नावाची कन्या भगवान शिवांना अर्पण केली होती तर शिव आणि दक्ष त्याचे सासरे आहेत शिवांचे, तेव्हा यांच्यामध्ये एवढं वितुष्ट का निर्माण झालं आणि ते वितुष्ट एवढ्या टोकापर्यंत गेलं की ज्याच्यामुळे सतीदेवींना आपला प्राणत्याग करावा लागला, हे तुम्ही मला असं विस्तर सांगा. आणि म्हणून ती कथा या भागवतामध्ये येते. एकदा सगळ्या देवांची बैठक आयोजित केली होती आणि दक्ष प्रजापती जे होते ते त्या बैठकीचे किंवा त्या सभेचे अध्यक्ष होते. सगळे देवगण आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेत, शिवजी आलेत, आदी सर्व देव आलेले आहेत. आणि कोणत्याही सभेचा एक प्रघात आहे बघा. आपण सुद्धा एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर त्यातला जो अध्यक्ष आहे, तर अध्यक्ष आल्यानंतर स्वाभाविकपणे बाकीचे सगळेजण तो त्या पदाचा मान आहे उभे राहतात. सगळेजण आलेले आहेत आणि त्यावेळेला दक्ष उशिरा आले त्या सभेमध्ये आणि तेव्हापासून सभेचा असा प्रघात पडला की जो अध्यक्ष आहे त्याने सभेला उशिरा जायचं. तो कलियुगामध्ये आजपर्यंत चालू आहे बघा. दक्ष जे होते ते सभेला उशिरा गेले, सगळेजण उभे राहिले, 2च व्यक्ती उभ्या राहिल्या नाहीत. त्यातले एक जे होते ते साक्षात ब्रह्मदेव होते आणि दुसरे जे आहेत ते शिवजी आहेत. आता ब्रह्मदेव उभे राहिले नाहीत याचं दक्षाला काही वाटलं नाही, कारण स्वाभाविक आहे. व्यवहार आणि लौकिक अर्थाने बघितलं तर ते त्याचे ब्रह्मदेव जगतपिता म्हटले जातात, त्यामुळे ते उभे राहिले नाहीत याचं दक्षाला काही वाटलं नाही. परंतु
शिवजी उभे राहिले नाहीत. ह्याचा दक्षाला प्रचंड राग आला आणि ती सभा सुरू होण्यापूर्वीच शिवजी ध्यानावस्थेमध्ये होते असं सांगतात, म्हणून ते उभे राहिले नाहीत. त्यांना कळलं नाही असं सांगतात. पण पुढे काही ज्या रचना, जे मी पहिल्यांदा म्हणालो की पुढे काय व्हायला पाहिजे ह्याच्याकरता ती सगळी योजना तयार केलेली असते. तर त्या सभेला दक्षांनी शिवजींना बोलायला सुरुवात केली. वास्तविक म्हणाले, दक्ष उभे राहिले आणि म्हणाले की वास्तविक सभेचा प्रगाध काय आहे, तर ते म्हणजे असं कोणी आल्यानंतर स्वाभाविकपणे उभं राहून त्याला वंदन केलं पाहिजे. परंतु म्हणाले कोण उभं राहिलं नाही, तर ब्रह्मदेव उभे राहिले नाही. तेव्हा ते मला एका अर्थाने मान्य आहे. पण त्यांच्याच बरोबर अजून एक व्यक्ती उभं राहिलेला नाही, तो म्हणजे हा शिव. वास्तविक हा फक्त नावाचा शिव आहे, प्रत्यक्षामध्ये हा अशिव आहे. शिव याचा अर्थ पवित्र. हा कसा आहे म्हणाले, तर हा अत्यंत अपवित्र आहे. खरं तर माझ्या मनामध्ये याला आपली कन्या द्यावी असं नव्हतंच, पण ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून याला मी आपली कन्या दिली. त्यांचं मी ऐकलं. कारण काय, तर आपल्या ज्येष्ठाचा अवमान करायचा नाही, हा ही पहिली गोष्ट. आणि हा कसा आहे, तर हा मुळामध्ये राहतो कुठे म्हणाले, तर हा स्मशानामध्ये राहतो. याचे मित्र कोण आहेत, तर भूत आणि पिशाच हे याचे मित्र आहेत. शिवगण जे म्हणले जातात, हा त्यांच्याप्रमाणे भूत पिशाच्यांबरोबर फिरतो. बरं, याला कधी व्यवस्थित मी कपडे घातलेलं सुद्धा पाहिलेलं नाही. एक मृगाजीन गुंडाळलेलं असतं, कधी कधी विदेही अवस्थेमध्ये हा फिरत असतो. आणि चिता भस्म अंगाला लावलाय. खरं तर चिता ही अत्यंत अपवित्र समजली जाते, परंतु त्या चितेचं भस्म हा आपल्या अंगाला लावून घेतो. आणि गळ्यामध्ये काय घातले, गळ्यामध्ये काय घालावं, तर गळ्यामध्ये दागिने घालावे. पण यानं काय घातलंय म्हणाले, तर यानं माणसांच्या मुणक्यांच्या माळा घातल्यात, रुंडशुंडांच्या माळा घातल्यात. तेव्हा खरं तर याचं स्वरूप अत्यंत अमंगल आहे. हा अशिव आहे. तरी सुद्धा केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून मी माझी सुंदर कन्या याला दिली. मोठ्या प्रमाणावरती दक्षांनी शिवजींना बरंच काय 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 ऐकवलेलं आहे. आणि त्यांनी असा निर्णय घेतला की हा शिव जो आहे तो अत्यंत अधम झालेला आहे. तेव्हा आता याला इथून पुढे यज्ञामध्ये जे देवांना हवीरभाग मिळतात ते इथून पुढे शिवांना मिळणार नाहीत, असं सांगून दक्ष प्रजापती त्या सभेमधून निघून गेले. शिवजींनी त्यांना एका वाक्याने सुद्धा प्रत्युत्तर केलेलं नाही. त्यांचं सगळं म्हणणं शिवजींनी ऐकून घेतलेलं आहे. आणि त्यावेळेला मात्र शिवजींच्या बरोबर त्यांचं गण होतं, शिवगण होते. त्यातले जे नंदी आहेत, ती सभा संपल्यानंतर शिवजी आपल्या स्थानी परत आले कैलासावरती. आणि ही बातमी नंदींना कळाली. त्यावेळेला नंदींनी तो सगळा प्रसंग कळल्यानंतर हे जे दक्ष प्रजापती बोललेत आणि ज्यांच्या समोर बोललेत, अशा ब्राह्मणांना भयंकर शाप दिलेला आहे. म्हणजे त्या सभेला जे उपस्थित होते आणि ज्यांनी दक्षांचं
हे सगळं म्हणणं ऐकून घेतलं, त्याला मान्यता दिली एका प्रकारे, अशांना नंदीनं शाप दिलाय की जो कोणी भगवान शिवांचा द्वेष करतो, म्हणजे हरी आणि हर याच्यामध्ये भेदबुद्धी ठेवतो, त्या मनुष्याला तत्वज्ञानाची कधीही प्राप्ती होणार नाही, त्याला तत्वज्ञान कधीही समजणार नाही. अशा पद्धतीनं शापवाणी उच्चारलेली आहे. त्याचबरोबर जे केवळ कर्मकांडामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात, गृहस्थाश्रमामध्ये राहतात आणि फक्त कर्मकांड एवढी एकच गोष्ट करतात, ते कसे होतील, तर ते स्त्रीलंपट होतील आणि त्यांना बोकडाचं तोंड, म्हणजे बोकडाचं त्यांचं तोंड बोकडासारखं होईल, असा शाप दिला. जे कर्ममार्गालाच फक्त विद्या असं समजतात, म्हणजे अविद्येला विद्या असं समजतात आणि भगवान शिवांचा अपमान करतात, ते केवळ ह्या संसार चक्रामध्ये, म्हणजे जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतील. अशा पद्धतीने वेगवेगळे शाप उच्चारले. एवढं सगळं झालं त्यावेळेला भृगु ऋषी जे आहेत ते त्या यज्ञामध्ये होते, त्यांनी काही शाप उच्चारले. शापांमध्ये आपण जायला नको, पण काही अगदी प्रमुख सांगितले. याचं कारण पुढे जे सगळं संहार झाला, युद्ध झालंय, त्यावेळेला कुणाकुणाला या शापामुळे काय काय भोगायला लागले त्याचं वर्णन आलंय. त्याच्यानंतर भगवान शिव आणि दक्ष जे आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वितुष्ट निर्माण झालं. शिवांनी या सगळ्याचा उच्चार कधीही आपल्या पत्नीकडे केलेला नाही, सतीदेवींना कधीही सांगितलेलं नाही आहे की असं असं झालेलं आहे. त्याच्यानंतर काही काळ मध्ये गेला आहे आणि ह्या दक्ष प्रजापतींनी एका यज्ञाचं आयोजन केलं. वाजपेय नावाचा जो यज्ञ आहे, आपण ही नावं ऐकली आहेत, तो आणि त्याच्यानंतर बृहस्पती सव नावाचा यज्ञ, अशा 2 यज्ञांना यांनी प्रारंभ केला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, यज्ञ ज्या वेळेला होतात त्यावेळेला प्रत्येक देवतेच्या नावानं एक एक आहुती दिली जाते. आत्ताच्या यज्ञामध्ये त्या काळामध्ये प्रत्यक्ष देवतांना ह्या यज्ञाची आमंत्रणं दिली जायची आणि ते आपला हवीरभाग जो आहे, त्या यज्ञातला भाग जो आहे, तो प्रत्यक्ष स्वीकारत असत. पण या सगळ्या प्रकारामुळे दक्ष प्रजापतींनी शिवजींना काही बोलवलं नव्हतं. त्यावेळेला कथा अशी सांगतात की एकदा कैलासाच्या एका शिखरावरती सतीदेवी उभ्या होत्या आणि त्यांनी काही विमानं जाताना पाहिली कैलासावरून. स्वाभाविकपणे देवदेवता त्या विमानांमधून जात होत्या. त्यातलं एक विमान खाली उतरलं आणि त्यातली जी एक देवपत्नी होती तिनं सतीकडे बघितलं, सतीदेवींकडे, आणि सतीदेवींना सांगितलं की सतीदेवी, आपण आपल्या घरात जसं साध्या वेशामध्ये असतो, काही अलंकार परिधान केलेले नसतात, त्या साध्या वेशामध्ये होत्या. तेव्हा तिला विचारलं, तुमची अजून तयारी नाही का झाली? अगं आम्ही सगळे यज्ञाला निघालो, तुझ्या वडिलांनी यज्ञ आयोजित केलाय, तेव्हा तू अजून तयार कशी नाही? तुम्ही नाही का येणार यज्ञोत्सवाला? तेव्हा सतीदेवी स्वाभाविकपणे म्हणाल्या की हो, आम्ही येणार आहोत, तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. आणि त्यानंतर ज्यावेळेला शिवजी आले, शिवजींना तिने सांगितलं की आपल्याला कल्पना आहे का की आपल्या श्वशुरांनी एका यज्ञाचं आयोजन केलंय आणि त्या सर्व देवता
त्या यज्ञाकरता म्हणून निघालेल्या आहेत, तेव्हा आपल्याला त्या यज्ञाकरता म्हणून गेलं पाहिजे. तिने बरीच यादी सांगितलेली आहे की आपल्याला काय काय केलं पाहिजे यज्ञाला घेऊन. यज्ञ म्हणजे काय हे शिवजींना पुन्हा तिने सांगितलंय. आपण मोठे कृपाळू आहात तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि भगवान शिवांनी तिला सांगितलं की मला काही त्या यज्ञाचं आमंत्रण नाही, तेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं नाही तेव्हा आपण काही जाऊ नये. तेव्हा ती असा युक्तिवाद करते की 3 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी आपण न बोलवता सुद्धा जाऊ शकतो. कोणतेही कार्य या 3 ठिकाणी निघालं तर आपण न बोलवता गेलं पाहिजे, कारण ते आपलं कर्तव्य आहे. त्यातलं एक आहे आपघर. आपघर म्हणजे स्वतःचं घर. स्वतःच्या घरी चुलत भावंडांपैकी किंवा आत्ते भावंडांपैकी जर कोणाचं मंगल कार्य, काही मंगल कार्य त्या घरामध्ये निघालं तर तिथे आपण मदतीला न बोलवता सुद्धा गेलं पाहिजे, जरी किती आपापसामध्ये भांडणं असली तरी. दुसरी गोष्ट आहे किंवा दुसरी जी जागा आहे ते आहे बापघर, म्हणजे वडिलांचं घर. आपल्या वडिलांच्या घरी आपल्या वडिलांनी आपल्याला नाही बोलवलं, पण आपल्याला असं कळलं की त्यांच्याकडे काही मंगल कार्य आहे किंवा काही अडचण आहे, काही समस्या आहे, तर त्यांनी न सांगता सुद्धा जर आपल्याला ती समस्या, ती अडचण समजली किंवा काही मंगल कार्य आहे याची सूचना मिळाली तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि तिसरी जी जागा आहे ती म्हणजे गुरुघर. आपघर, बापघर आणि गुरुघर. गुरुगृह अशी जागा आहे की ज्या घरी गेल्यानंतर हे आपलंच घर आहे असं वाटावं, तेव्हा गुरूंनी आपल्याला निमंत्रण पाठवावं आणि मगच आपण त्या कार्यक्रमाला जावं, असं काही नाही. आपल्याला जर कळलं की असा कार्यक्रम आपल्या गुरूंच्या घरी होणार आहे तेव्हा आपण स्वतःहून त्या कार्यक्रमाला गेले पाहिजे. गुरु बोलवतील याची वाट कधीही बघायला नको. शिवजी म्हणाले, तू जे म्हणतीयस ते योग्य आहे, परंतु म्हणाले आत्ता तू ज्यांच्याकडे चालली आहेस त्यांची दृष्टी ही मदामुळे, देहाभिमानामुळे आणि क्रोधामुळे ही दोषयुक्त झालेली आहे. तेव्हा तू कितीही आग्रह केलास तरी मला असं वाटतंय की आपण तिकडे जायला नको. शिवजींना कल्पना होती त्या यज्ञामध्ये काय होणार. ती म्हणाली, तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, पण मी जाणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा सतीदेवी ह्या आपल्या पित्याकडे त्या यज्ञाच्या निमित्ताने म्हणून जायला निघाल्या. त्यावेळेला शिवजींनी, त्यांना माहिती होतं त्या यज्ञामध्ये काय होणार आहे, म्हणून आपल्या काही शिवजनांना पाठवलेलं आहे तिच्याबरोबर. सतीदेवी दक्षांकडे आल्या आणि तिला स्वाभाविकपणे असं वाटलं होतं की मी गेल्यानंतर मुलगी घरी आली की स्वाभाविकपणे सगळे आनंदी होतात, वडील माझं छान स्वागत करतील. त्यांना कित्येक वर्षामध्ये मी भेटलेलं नाही आहे, तेव्हा त्यांना आनंद होईल. आणि म्हणून शिवजींनी जे शिवगण पाठवले होते त्यांच्याबरोबर सतीदेवी त्या यज्ञामध्ये, यज्ञमंडपामध्ये पोचल्या आणि त्यांनी पाहिलं की सगळीकडे सगळा तो जो यज्ञमंडप आहे हा सगळ्या ब्राह्मणांनी भरलेला आहे. मोठमोठ्या आवाजामध्ये वेदमंत्राचे घोष चालू आहेत आणि प्रसंग असा सांगतात की दक्षानी आपली कन्या आली आहे हे पाहिलं, पण तिला ओळख दिली नाही, कारण त्यांच्या मनामध्ये शिवजींबद्दल द्वेष होता, राग होता. सतीदेवींच्या हे लक्षात आलं की वडिलांनी जरी आपला स्वीकार केलेला नाही
हे तिच्या लक्षात आलं आणि ती स्वाभाविकपणे आपल्या आईकडे आणि बहिणींकडे वळली. त्यांनी यथोचित तिचं स्वागत केलं. तिने काही भेटी आणल्या होत्या ह्या सगळ्यांना देण्याकरता. त्याचा कोणी काही स्वीकार केला नाही. आणि मग यज्ञ मंडपामध्ये, म्हणजे आपण ज्या खरं कार्यक्रमाकरता आलोय त्या कार्यक्रमामध्ये आपला अपमान झाला, आपला अनादर झाला हे तिला कळलं. तिनं वेगवेगळ्या देवतांकरता हवीरभाग घेण्याकरता जी आसनं मांडलेली असतात ती आसनं मांडलेली बघितली आणि त्याच्यामध्ये तिला असं लक्षात आलं की आपले जे यजमान आहेत शिवजी, त्यांच्याकरता कोणतंही आसन मांडलेलं नाही. तेव्हा तिला असं लक्षात आलं की ज्या अर्थी शिवजी मला इथे येण्याला विरोध करत होते किंवा ते माझ्याबरोबर आले नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम काय होणार किंवा किती हे भयानक आहे अपमान पचवणं हे तिच्या लक्षात आलं. आणि त्यावेळेला तिने आपल्या वडिलांची निर्भत्सना केली असा शब्द आहे. वास्तविक ती म्हणते की भगवान शंकरांशिवाय ह्या जगतामध्ये कोणीही मोठा नाही. कारण प्रत्येक जण असा आहे ज्याला हा म्हणजे देह धारण करण्याला काय प्रिय आहे तर तो आत्मा प्रिय आहे. कारण तो आत्मा जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही सगळे आहोत. आणि शिवजी असे आहेत जे प्रत्येकाचं कल्याण चिंततात, त्यांचा कोणी वैरी नाही, कारण तेच सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये स्थित आहेत. आणि अशा शिवजींना विरोध करणारा तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही. वास्तविक सर्व गुणांची खाण म्हणजे शिवजी आहेत, ज्यांच्यापासून हे सगळं उत्पन्न झालं. परंतु तुम्ही त्यांच्या गुणांकडे दुर्लक्ष करता आणि ते गुण